फरार आरोपी जयदीप आपटेला अटक करण्यात आलेली आहे। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जो मुख्य आरोपी होता तो फरार होता, त्याला आता जयदीप आपटे याला अटक करण्यात आल्याची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जयदीप आपटेचा गेल्या अनेक दिवसांपासून शोध सुरू होता आणि आता अखेर आरोपी जयदीप आपटेला अटक झाल्याची माहिती समोर आलेली आहे। राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला होता आणि या घटनेनंतर या आरोपीचा शोध सुरू होता। जयदीप आपटे यानंच हा पुतळा उभारलेला होता आणि आता अखेर जयदीप आपटेला कल्याणमधून अटक केल्याची माहिती समोर आलेली आहे। आताची सर्वात मोठी बातमी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जयदीप आपटे याला अटक करण्यात आलेली आहे। शिल्पकार जयदीप आपटे याला कल्याणमधून अटक केल्याची माहिती समोर आली आहे। राजकोट प्रकरणातील आरोपी जयदीप आपटे याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे। आवेश, काय अधिकची माहिती समोर आलेली आहे? जयदीप आपटेला कुठून अटक करण्यात आलेली आहे, काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे? आपल्याला माहिती आहे जयदीप आपटे जेव्हापासून दुर्घटना झाली तेव्हापासून 2 आठवडे झाले अद्याप ते पोलिसांना सापडत नव्हता, पण आज कल्याणमध्ये तो पोलिसांना सापडलेला आहे। कारण पोलिसांचे सापळा रचला होता। 2 आठवड्यापासून हा फरार होता, वेगवेगळे लोकेशन चेंज करत होता, पण आज कल्याण इथे त्याच्या कुटुंबाला भेटते वेळेस पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं। जयदीप आपटेवरून बरंच राजकारण झालं, विरोधकांनी बरंच राज्य सरकारवर टीका केली होती। सर्व पक्षीय म्हणजे मळवी असेल, काँग्रेस असेल, ठाकरे गट यांनी तर मुख्यमंत्र्यांना राजीनामा घेण्याची सुद्धा मागणी केली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांना खूप मोठं यश आलेलं आहे। पोलिसांनी पूर्ण राज्यभरात 7 टीमा ठेवल्या होत्या त्याच्या पाठबळावर अखेर पोलिसांना कल्याणमधून यश आलेलं आहे। जयदीप आपटेला अटक केलेली आहे। प्राची, धन्यवाद आवेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय फरार आरोपी जयदीप आपटेला अटक करण्यात आलेली आहे। कल्याणमधून त्याला अटक करण्यात आलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून जयदीप आपटे याचा शोध सुरू होता आणि अखेर पोलिसांना त्याला अटक करण्यामध्ये यश आलेलं आहे। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळलेला होता आणि यानंतर या घटनेनंतर शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झालेला होता आणि आता अखेर जयदीप आपटेला कल्याणमधून बेड्या ठोकण्यात आल्या। तर या संदर्भात अधिक बोलूयात अतुल भातकरकर यांच्याशी। अतुलजी, जयदीप आपटे हा अनेक दिवसांपासून फरार होता, अखेर त्याला आता अटक करण्यात आलेली आहे, काय तुमची प्रतिक्रिया आहे? ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे। राज्य सरकारने पहिल्या दिवशीच हे सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या बाबतीत जी दुर्दैवी घटना घडली त्याची सखोल चौकशी करू, जे दोषी असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा करू आणि त्या दिशेने आज अजून एक पाऊल त्या ठिकाणी पुढे पडलेले आहे आणि त्यामुळे याची सर्व प्रकरणाची सखोल चौकशी केली जाऊन या संदर्भात जे कोणी दोषी लोक असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। अतुलजी, तुम्ही या संपूर्ण कारवाईचं खरं तर स्वागत केलेलं आहे। विरोधकांकडून अशी टीकाही झाली होती की आरोपी जयदीप आपटेला लपवून ठेवण्यामध्ये कुठेतरी सत्ताधाऱ्यांचा हात आहे, त्यामुळे या कारवाईनंतर तुम्ही विरोधकांना काय उत्तर द्याल? हे बघा, विरोधक हे सैरबहिर झालेले आहेत। राज्य सरकारची विकास कामं बघून लोकांमधला पाठिंबा राज्य सरकारचा बघून ते अस्वस्थ झालेले आहेत आणि कुठल्याही दुर्दैवी घटनेचं सुद्धा ते राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत। ज्या पंडित नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांना लुटारू म्हटलं होतं, ज्या काँग्रेसने कायम छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा एक राग द्वेष करण्याचा प्रयत्न केला, त्या काँग्रेसने भारतीय जनता पार्टीला किंवा शिवसेनेला एकनाथ शिंदेजींच्या यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही प्रेम शिकवावं अशी आवश्यकता नाहीये। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे देशाचे आराध्य दैवत आहे आणि म्हणूनच पंतप्रधानांनी झालेल्या घटनेबद्दल माफी मागितलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेची, छत्रपती शिवाजी महाराजांची। पण दुर्दैवाने विरोधी पक्ष प्रत्येक प्रकरणामध्ये राजकारण करतायत आणि त्यामुळे त्यांचं राजकारण सुद्धा, त्यांचा राजकारण करण्याचा हा जो प्रयत्न आहे तो या आजच्या अटकेमुळे पुन्हा एकदा उघडा पडलेला आहे। धन्यवाद अतुलजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आणि यानंतर आपण बोलणार आहोत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अतुल मिटकरी आपल्यासोबत जोडले गेले, अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेत। अमोलजी,
जयदीप आपटेला अखेर अटक करण्यात आलेली आहे। कल्याणमधून त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत। विरोधकांनी अनेक आरोप केलेले होते की सत्ताधाऱ्यांनी त्याला कुठेतरी पाठीशी घातलेलं आहे। आता अखेर ही कारवाई झालेली आहे। तुमची प्रतिक्रिया काय? काही तांत्रिक कारणास्तव आपला संपर्क होऊ शकत नाही, त्यांच्याशी आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत। पण तत्पूर्वी आपण ही बातमी बघतोय, जयदीप आपटेला कल्याणमधून अटक झालेली आहे। फरार आरोपी जयदीप आपटे याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। या संदर्भात आपण बोलूयात। वैभव नाईक आपल्या सोबत जोडले गेलेत। वैभवजी, तुमच्याकडून मागणी होत होतो की जयदीप आपटे याला फरार करण्यात आलेला आहे। जयदीप आपटे गायब होता, आता त्याला अखेर अटक झालेली आहे, काय प्रतिक्रिया तुमची? निश्चितपणे आता जो दिवसांनी अटक झालेली आहे होतं आणि त्याच्या मागे मास्टर माइंड कोण आहे, त्याला हे काम कोणी दिलं तरच त्या अटकेला तर आपण बघतो वैभव नाईक आपल्याला प्रतिक्रिया देत होते। या संपूर्ण कारवाईचं प्रत्येक नेत्याकडून आता स्वागत केलं जाते, कारण या घटनेनंतर शिवप्रेमींमधून मोठा संताप समोर आलेला होता। संपूर्ण महाराष्ट्रामधून या घटनेचा संताप व्यक्त केला जात होता आणि याच जो पुतळा ज्यानं उभारलेला होता शिल्पकार जयदीप आपटे याला अटक करण्यात आलेली आहे। कल्याणमधून त्याला अटक केल्याचं कळतंय। राजकोट प्रकरणातील आरोपी अटकेत आलेला आहे। विरोधकांनी या संदर्भातली अनेक मागणी केलेली होती। जयदीप आपटे याला सत्ताधाऱ्यांनी लपवले की काय अशी देखील टीका करण्यात आलेली होती आणि या टीक्यानंतर आता अखेर जयदीप आपटे याला कल्याणमधून बेड्या ठोकण्यात आल्या। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हा कोसळलेला होता आणि या संपूर्ण घटनेनंतर शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झालेला होता। त्याच्या कुटुंबियांची देखील चौकशी करण्यात येत होती। त्याचा शोध घेण्यासाठी अनेक पोलिसांची पथकं देखील तैनात करण्यात आलेली होती आणि आता अखेर इतक्या दिवसांनंतर जयदीप आपटे याला अटक करण्यात आल्याची माहिती सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। जयदीप आपटेला कल्याणमधून बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। तर शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणातली ही सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। शिवरायांचा पुतळा ज्या शिल्पकाराने बांधलेला होता तो जयदीप आपटे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या।